उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी लवकरच आपल्या सेवेत घेऊन येत आहोत हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प। हाऊसबोट मधून करता येणार जयगड खाडी, सैतवाडी रायभातगाव सफर आणि दाभोळ खाडी, मालदोली, परचुरी, फरारे, वेल्दूर, दाभोळ सफर, अत्याधुनिक स्वरूपातील वातानुकूलित बेडरूम, संलग्न शौचालय, स्नानगृह, डायनिंग हॉल, फिशिंग सुविधा, अप्पर डेक म्युझिक सिस्टीम, नैसर्गिक साधन संपत्ती सफर, शाकाहारी मांसाहारी नाश्ता आणि जेवणाची सोय, मागणीनुसार पारंपरिक पदार्थ, सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दर्शन, स्पीड बोट सुविधा, स्पीड बोट सफर आणि टुरिस्ट बस मधून करा रत्नागिरी दर्शन, दापोली दर्शन आणि संगमेश्वर दर्शन। हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प लवकरच घेऊन येत आहोत आपल्या सेवेत। नमस्कार, मी सागर कदम माझे कोकण मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। नवीन व्हायरस बाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन। ड्रोनद्वारे ठेवली जाणार समुद्रावरती नजर, अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवरती बसणार चाप। निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती, आमदार किरण सामंत यांच्या मार्फत 6 रुग्णवाहिकांचे लोकार्पण। आणि लाखो लोकांना करोडो रुपयांचा चुना लावून टोरेस कंपनी पसार, मुंबईभरातील सर्व कार्यालये अचानक बंद, पैसे डुबल्याने लोकांनी केली एपीएमसी मधील टोरेस कंपनीची तोडफोड। आता पाहूया सविस्तर वृत्त। सध्या चीनमध्ये नवीन व्हायरस उद्रेक घेत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। HMPV हा व्हायरस तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे। हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, श्वसन मार्गावरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो। भारतात देखील या विषाणूचे काही प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत। त्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांमध्ये या आजाराबाबत भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये व विषाणूवरती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात काल बैठक झाली। चीनमधून आलेल्या नवीन विषाणू म्हणजे HMPV बाबत नागरिकांमध्ये सध्या चिंता वाढल्याचे दिसून येते। हा व्हायरस नेमका आहे तरी काय, याची लक्षणे काय, उपाय काय, अशी अनेक प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहेत। परंतु या विषाणूबाबत चिंतेचे कारण नाही, याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण पसरू नये व सर्व नागरिकांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी केले आहे। जिल्ह्यातील भाट्टे येथील ड्रोन प्रणालीचे उड्डाण व आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन 9 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भाट्टे समुद्रकिनारी होणार आहे। राज्यातील 7 सागरी जिल्ह्यांकरिता एकूण 9 ड्रोनची सेवा भाडे तत्वावरती उपलब्ध करून घेण्यात आले आहे। आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आले आहे। सद्यस्थितीत राज्यातील 7 सागरी जिल्ह्यातील 7 ठिकाणी ड्रोन प्रणालीचे उड्डाण व आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन होणार आहे। सागरी मासेमारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता मत्स्य विभागाकडे असलेल्या गस्ती नौकांमध्ये गस्त घालून कार्यवाही करण्यात येते। गस्ती नौकांद्वारे समुद्रात गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य होत नाही। तसेच अनधिकृत नौकांचा पाठलाग करीत असताना त्या पळून जातात। अशा नौकांना पकडणे जिकिरीचे होते। गस्ती नौकेसोबतच राज्याच्या जलधी क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांची
पुराव्यासह माहिती विभागास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। अशा नौकांवर सागरी कायद्याअंतर्गत कठोरपणे कारवाई करणे सोयीचे होईल। ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिक क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येण्यास मदत होणार आहे। लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती पूर्ण केली आहे। लांजा तालुका शिवसेना पक्ष कार्यालयाच्या पटांगणावरती रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले। आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत सर्व वाहनांचे लोकार्पण करण्यात आले आहे। या रुग्णवाहिका राजापूर, लांजा, पाचल, राजापूर, सागवे या भागात देण्यात आले आहेत। आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उभाटाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे उभाटाला हा मोठा धक्का मानला जातोय। उभाटाचे उपजिल्हा प्रमुख जगदीश राजपकर, तालुका प्रमुख संदीप दळवी, माजी सभापती दीपा दळवी, शिवसरकार तालुका संघटक संजय पाटोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी काल शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे। यावेळी आमदार किरण सामंत यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले। आपण कुटुंब म्हणून सांघिक पद्धतीने एकत्र काम करू, भविष्यात तुम्हाला कधीही पश्चाताप करावा लागणार नाही असे प्रतिपादन सामंत यांनी केले आहे। उभाटातले सर्वच्या सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी बाहेरची यादी माझ्याकडे आहे। सर्वांनी आनंदाने तुमच्यामध्ये प्रवेश केला आहे। या ठिकाणी जुने नवीन असं काही सुद्धा घडणार नाही, हे फक्त तुम्ही 2 मिनिटांनी सांगा आणि सर्वजण उत्साहाने या ठिकाणी प्रत्येक गावागावात जाऊन आणखी देखील प्रवेश करणार आहेत। अनेक प्रवेश या ठिकाणी होणार आहेत। तुम्ही फक्त तुमची वाट लोक पाहतायत की भयाचे येत आहेत कधी, आणि आम्हाला सर्वांना अनुभव आहे, माझ्या कुटुंबाला अनुभव आहे, या आलेल्या सर्वांना अनुभव आहे की भयाचे काय करू शकतात। जो विश्वास ठेवून आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं आभार मानतो, अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो। तुम्ही आज जो पक्ष प्रवेश केला याबद्दल भविष्यात तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही याची ग्वाही देखील देतो। आमच्या सोबत जे पूर्वीपासून कार्यरत असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व आपण जे आता नवीन पक्षामध्ये प्रवेश करत आहात, हे आपण एक कुटुंब म्हणून सांघिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात जोराने काम करून भविष्यातील सर्व निवडणुका ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत ह्या मोठ्या ताकदीने आपण इथे निवडून आणू याची मी आपल्याला ग्वाही देतो। या पक्षप्रवेशादरम्यान उदय सामंत यांनी राजन साळवी यांना टोला लगावलाय। एकही विकासाचे काम लांजा राजापूर संगमेश्वर मतदारसंघात शिल्लक राहणार नाही असे आश्वासन देखील उदय सामंत यांनी दिले आहे। धनुष्यबाण घेऊन भविष्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला देखील वेगळा ठसा उमटवतील याची खात्री त्यांचा बंधू म्हणून मला आहे। आणि इथं आल्यानंतर हे जाणवतं की आता युबीटी खाली झाली, म्हणजे उभाटा खाली झालेली आहे। आता कोणाला जिकडे जायचं तिकडे जाऊ दे, काय अडचण नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आमदार व्हायच्या अगोदर भैयाने या संपूर्ण मतदारसंघामध्ये विकास कामाला सुरुवात केलेली होती, त्याचीच पोचपावती शिवसेनेचे उमेदवार म्हणून भैयांना मतदारांनी दिली। त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो। आणि त्यांच्याकडनं विकासात्मक अपेक्षा आपल्या सगळ्यांना असताना त्या पूर्ण करण्यासाठी राज्याचा मंत्री म्हणून, त्यांचा भाऊ म्हणून मी त्यांच्या सोबत आहे। आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय भैयांसोबत आहे, ती खात्री देखील आपल्या सगळ्यांना असेलच। त्याच्यामुळे एकही विकासाचं काम आता लांजा, राजापूर आणि संगमेश्वर मतदारसंघातलं शिल्लक राहणार नाही याची हमी आज या महिन्याला 44% परतावा देण्याचे आमिष दाखवत टोरेस कंपनीच्या माध्यमातून लाखो लोकांना चुना लावण्यात आला आहे। 10,000पासून 1 करोड रुपयांपर्यंत गुंतवणूक केलेल्या लोकांचे करोडो अब्ज रुपये घेऊन कंपनी व्यवस्थापन पसार झाले आहे। मुंबई, नवी मुंबई, कल्याण, मीरा भाईंदर अशा सर्वच भागातील कार्यालयांना टाळे ठोकून कंपनी पसार झाली आहे।
आपले पैसे डुबल्याने APMC मधील टोरेस कंपनीची तोडफोड करण्याचा प्रयत्न यावेळी गुंतवणूकदारांकडून करण्यात आली आहे। आठवड्याला 11% आणि महिन्याला 44% परतावा देण्याच्या जाहिराती करूनही अशा बोगस कंपनींवर पोलीस यंत्रणा आणि सरकारने वेळेत कारवाई केली असती तर सर्वसामान्यांचे पैसे डुबले नसते असा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे। या संदर्भात काल तशी तक्रार प्राप्त झालेली होती पोलीस स्टेशनमध्ये। त्यामध्ये EOWने या संदर्भात APMC पोलीस स्टेशनमध्ये MPID अंतर्गत आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास सुरू आहे सध्या। यामध्ये जास्त परताव्याचा आमिष देऊन त्यांनी लोकांना फसवणूक केल्याचं निष्पन्न होतं प्राथमिक याच्यामध्ये। आपल्याकडे APMC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सानपाड्याच्या तिथे ते एक ऑफिस होतं त्यांचं, त्या ठिकाणी हा प्रकार घडल्याचं दिसत आहे। सर्व त्याचं जे तपास आहे तो EOWकडे वर्ग करण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गुन्ह्याचा तपास मध्ये जे काय त्यांचे बँक अकाउंट्स आहे आणि इतर सगळी मालमत्ता या संदर्भातली माहिती घेऊन त्या तपास करण्यात येणार आहे। अशा प्रकारची त्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा प्रकारच्या कुठल्याही गैरवाजवी परताव्याचं जर का आमिष कोणती कंपनी दाखवत असेल तर अशा कंपन्यांमध्ये एकतर गुंतवणूकदारांनी ते गुंतवणूक करू नये आणि अशा प्रकारचं असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। मत्स्य शेतकऱ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपल्या संस्थेचे बळकटीकरण व विस्तार करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश शिंगारे यांनी केले आहे। लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अकॅडमी फॉर कोऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र NCDC पुणे सहकार मंत्रालय भारत सरकार आणि मत्स्य व्यवसाय विभाग भारत सरकार व महाराष्ट्र राज्य आणि मत्स्य महाविद्यालय शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या परिषद दालन येथे मच्छीमारांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली। मच्छीमार बांधवांनी कोल्ड स्टोरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजारपेठेतील उपलब्धता या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे। मत्स्य व्यवसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प असून महिलांनी एकत्र येऊन मत्स्य संस्था स्थापन करायला हव्यात अशी अपेक्षा श्री शिंगारे यांनी व्यक्त केली। निहार प्रॉपर्टी अँड लीगल सोल्यूशन, लायन्स क्लब, श्रीबाग सेंटिनियल, स्वरांकिता अकॅडमी, जिल्हा रुग्णालय, माणुसकी प्रतिष्ठान, दोस्त मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर जावडे व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या माध्यमातून पोलीस रेझिंग डे सप्ताह अंतर्गत जंजिरा सभागृह पोलीस मुख्यालय अलिबाग या ठिकाणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व ॲडव्होकेट निहा अनिस राऊत यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरामध्ये गर्भाशय कॅन्सर, नेत्ररोग, अस्थिरोग, पोटाचे विकार, रक्त तपासणी यांसह मोफत औषधोपचार करण्यात आले। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या आरोग्य तपासणी शिबिराला शुभेच्छा देत रेझिंग डे सप्ताह विषयी माहिती दिली। ॲडव्होकेट निहा राऊत यांनी देखील या तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना बहुमोल मार्गदर्शन केले। साधारण 200 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय। निहार प्रॉपर्टी अँड लीगल सोल्युशन्स, लायन्स क्लब ऑफ श्रीबाग, प्रिझम संस्था, त्यानंतर सखी संस्था, त्यानंतर स्वरांकिता अकॅडमी, माणुसकी चळवळ, माणुसकी प्रतिष्ठान, सिव्हिल हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशन, पोलीस मुख्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा मोफत आरोग्य शिबिर कॅम्प आयोजित केलेला आहे। आणि महत्त्वाचं औचित्य म्हणजे आज रेझिंग डे सप्ताह आहे, पोलिसांचा रेझिंग डे सप्ताह आहे आणि त्याचा औचित्य साधून आम्ही हा मोठा मेगा कॅम्प घेतलेला आहे। यामध्ये ECG, त्याचबरोबर सर्व रक्त तपासण्या, हाडांची घनता तपासणी, हाडांची तपासणी, गायनॅक तपासणी, नेत्ररोग तपासणी, दंत तपासणी अशा विविध तपासण्या इथे होणार आहेत। त्याबरोबर पोटाचे विकार याकरता खास मुंबईहून डॉक्टर जावंदे आलेले आहेत। ते DY पाटील हॉस्पिटलचे लिव्हर ट्रान्सप्लांटचे डॉक्टर आहेत, ते खास स्पेशल इथे आलेले आहेत। त्यानंतर डॉक्टर राहुल शर्मा हे स्पाइन ऑर्थो सर्जन आहेत, तेही खास आपल्या इथे आलेले आहेत। ते भारतभूषण आहेत आणि महाराष्ट्र आयकॉनही आहेत। ते खास आपल्या इथे पोलिसांच्या करता आणि सर्वांकरता इथे कॅम्पसाठी आलेले आहेत।
तर हे मोफत शिबिराचं इथे आपण आयोजन केलेलं आहे। या शिबिरासाठी सर्व संस्थांनी म्हणजे माणुसकी प्रतिष्ठान असू दे, प्रिझम संस्था असू दे, स्वरांकिता अकॅडमी असू दे, सिव्हिल हॉस्पिटल असू दे किंवा इतर कोणतीही संस्था असू दे, सगळ्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि हा यशस्वीरित्या कॅम्प आमचा चाललेला आहे। एकच उद्दिष्ट आहे की पोलिसांचं आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे, कारण जे आपलं संरक्षण करतात त्यांचं आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता खास आम्ही आज हे त्यांच्याकरता एक शिबिर घेतलेलं आहे। पोलीस मुख्यालयामध्ये आज हे शिबिर घेतलेलं आहे। ह्या शिबिरासाठी माननीय SP साहेब घारगे सर हे इथे हजर राहिले, देवकाते सर, ॲडिशनल SP सर, DYSP सर आणि विशेष सहकार्य आम्हाला लाभले ते PI साळे सर, अलिबाग पोलीस स्टेशनचे PI साळे सर यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे, कारण त्यांनी आम्हाला हे सगळं आयोजन करून दिलेलं आहे आणि ह्याच्यातनं आम्हाला सर्व समाजापर्यंत पोचायचं आहे। विविध ठिकाणी आम्ही असे लायन्स क्लब शिबिराच्या पण माध्यमातून विविध ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेत असतो, मोफत शिबिरं घेत असतो, सेल्फ डिफेन्सचे प्रोग्राम आम्ही घेत असतो, त्यानंतर गुड टच बॅड टच वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही प्रोग्राम घेत असतो, सेवाभावी आम्ही कार्यक्रम घेत असतो। आता उद्याचा आमचा कार्यक्रम आहे तो खानाव ग्रामपंचायतीमध्ये सेम मोफत आरोग्य शिबिर आहे, मोठ्या प्रमाणात आहे। गावातल्या लोकांच्या सुविधांसाठी हे सगळं खास ECG वगैरे व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे। यानंतर नेक्स्ट टार्गेट आमचं आहे, आम्ही मांडवा पोलीस स्टेशनला पण हा कार्यक्रम करणार आहोत आणि विविध ठिकाणी आम्ही हे मोफत शिबिर राबवणार आहोत। पनवेल शहरातील महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाची महापालिकेच्या घनकचरा व आरोग्य विभागाच्या वतीने सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। पनवेल शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी रुग्ण येत असतात। या मोहिमेअंतर्गत संपूर्ण रुग्णालयातून आतून बाहेरून स्वच्छ धुवून काढण्यात आले। यावेळी 150 स्वच्छता दूत उपस्थित होते, तसेच रुग्णालय परिसरात औषध फवारणी देखील करण्यात आली। यावेळी मोहिमेदरम्यान सुमारे 3 टन घनकचरा उचलण्यात आला, तसेच रुग्णालयातील शौचालय संदर्भात तक्रारींचे देखील निवारण करण्यात आले। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।